सन्माननीय अमित गोरखे. सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन करून आज सभापती महोदया, मी राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे, माननीय अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहयोगी मंत्र्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून निवडून आलेल्या माझ्या सर्व सहयोगी आमदार महोदयांचे स्वागत आणि अभिनंदन करतो. या ठिकाणी राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी सरकारने केलेले त्या ठिकाणी मांडले गेले, पण मला असं वाटतं की जो महाराष्ट्राचा कणखर असा कणा आहे तो युवा आहे आणि या युवकांसाठी महाराष्ट्र सरकारने मागील काळात अनेक योजना आणल्या आणि त्या पूर्णत्वास नेल्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना. मला आपल्याला आवर्जून सांगायचं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यात जवळजवळ 1,97,700 युवकांनी सहभाग नोंदवला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये लाईट हाऊस नावाची एक योजना चालते. त्या योजनेच्या माध्यमातून 40 विद्यार्थी या योजनेतनं त्या ठिकाणी कामाला लागले आणि त्या स्लममध्ये, वस्त्यांमध्ये त्यांनी काम केलं. दुसरा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी ही योजना जर कोणी राबवली असेल तर ती पिंपरी चिंचवडमध्येच बीव्हीजी सारख्या संस्थेनी 150 मुलं त्या ठिकाणी त्या युवा कार्य प्रशिक्षण वर्गात घेतली आणि त्या 150 युवकांना आज रोजगार उपलब्ध झाला. मला आवर्जून सांगायचं आहे की मगाशी माननीय खडसे साहेबांनी उल्लेख केला की अनुसूचित जातीसाठी यामध्ये काहीच उल्लेख नव्हता का. मला आपल्याला सांगायचं आहे, आपल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील 6,931 रिक्त पदे मानधन तत्वावर भरण्याची प्रक्रिया त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने राबवली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार मिळण्यासाठी ही प्रक्रिया करून 1,93,000 पैकी 78,000हून अधिक पदे भरण्याचं काम हे आमच्या सरकारने केलं, याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. या ठिकाणी आत्ताच माननीय लोढा साहेबही होते. एक वेगळा उपक्रम या सरकारने केला, त्याकडे मी लोढा साहेब आहेत तिथे, सॉरी, मी आवर्जून सांगतो की स्लम मध्ये खऱ्या अर्थानं फ्रेंच आणि जर्मन लँग्वेज शिकवली जात नाही, पण 10,000 कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी 2024 मध्ये, फेब्रुवारी 2024 मध्ये जर्मनीतील बार्डेन आणि बुटेनबर्ग राज्यामध्ये सामंजस्य करार केला गेला. यामुळे सामान्यातला सामान्य माणूस मराठी बरोबरच संस्कृत बरोबरच जर्मन आणि फ्रेंच लँग्वेजेस शिकणार आहे आणि हे आगळं वेगळं काम आमच्या सरकारनं केलं, याचाही आम्हाला भरपूर अभिमान आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, मगाशी अनेक सदस्यांनी विरोधी पक्षाने असं म्हटलं की या सरकारने अनुसूचित जाती जमातीसाठी काहीच केलं नाही आणि त्याचा उल्लेख केला नाही, पण मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, आज घरकुलची योजना असेल, गरिबांची योजना असेल, त्याचबरोबर बार्टीच्या 700 विद्यार्थ्यांना, एससी समाजाच्या 700 विद्यार्थ्यांची फेलोशिप रखडलेली होती, पण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ती फेलोशिप देण्याचं काम केलं. आज बार्टी सारखी संस्था, सारथी सारखी संस्था काम करते, पण मातंग समाजातला एकही आज एमपीएससी आणि यूपीएससीचा अधिकारी नाही, म्हणून बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना या सरकारनं केली, याचाही मला अभिमान आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आज अबकडचं वर्गीकरण अनेक राज्यात झालं, पण महाराष्ट्रात इथे लागू व्हावं त्यासाठी वर्गीकरण समिती करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने तातडीनं केलं, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलचं स्मारकाचा निधी असेल, लहुजी वस्ताद साळवेंचं पुण्यातलं भव्य स्मारक असेल किंवा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं चेंबूर येथलं स्मारक असेल, ही सगळी कामं अनुसूचित जाती समाजासाठी या सरकारने केली, याचा मला अभिमान आहे. म्हणूनच मगाशी अनेकांनी टीका टिप्पणी केली. टीका टिप्पणी करताना कोणी शेरोशायरी म्हटली, मी त्यांच्यासाठीच एक माझी प्रतिक्रिया म्हणून एक शेर आपल्याला सांगेल आणि माझं या ठिकाणचं अभिभाषण थांबवेल. फरेब और झूठ की रफ्तार भले ही तेज होती है, फरेब और झूठ की रफ्तार भले ही तेज होती है, पर जीत तो हमेशा सत्य की ही होती है. झूठ का खेल खेला तुमने, लगाया था फरेब का बाजार. झूठ का खेल खेला था तुमने, लगाया था फरेब का बाजार. चुनाव में अब लगे तुम्हारे रेवडे, तो ले रहे हो ईवीएम का आधार. मला आपण या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि हे अभिवाचन, खऱ्या अर्थानं अभिवचन राज्यपालांनी ज्या पद्धतीनं मांडलं त्याचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांचंच या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद.